भैया ये दीवार टूटती क्यों नहीं है असे गेले 20 वर्ष मनसे आणि ठाकरे गटाचे शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते आपापसात विचारतायत। अखेर हे दोन्ही भाऊ 20 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर एकत्र आले मराठीच्या मुद्द्यावर। आता हे दोन्ही भाऊ राजकीय दृष्ट्या सुद्धा एकत्र येतील अशा स्वरूपाची आशा या दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांना होती आणि अशातच एक नवा ट्विस्ट या कहाणीत आलाय। राज ठाकरे यांनी युतीबद्दल कुणीही काहीही भाष्य करू नये अशा स्वरूपाचे आदेश आपले नेते आणि पदाधिकाऱ्यांनी दिलेत। तर याविषयी उद्धव ठाकरेंना विचारलं असता उद्धव ठाकरेंनी भलतंच उत्तर दिलंय। आपण पाहूयात। दोघा भावांची चर्चा विजयोत्सवावरच थांबली। पुढची युतीची चर्चा नेमकी कुठे अडली? युतीची गोष्ट एका मेळाव्यातच संपली। राज आणि उद्धव एकत्र आल्यावर महाराष्ट्रातल्या ठाकरे प्रेमींचं डोळ्यांचं पारणं फिटलं। आता एक नवी सुरुवात होणार आणि ठाकरे कायमचे एकत्र येणार असं आश्वासक चित्र या मेळाव्यातून बऱ्याच जणांना दिसलं। मेळावा तर झाला, मात्र ठाकरे बंधूंची गाडी एकत्र युतीच्या दिशेने जाताना अजून तरी दिसत नाहीये। कारण मेळाव्यातल्या दोन्ही भावांच्या विधानांचा आणि बॉडी लँग्वेजचा अभ्यास केला तर काही गोष्टींचा अंदाज येणं सहज शक्य आहे। आधी आपण विधानांबाबत पाहूया। या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी केलेली 4 वक्तव्य पहा। एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी। आज आमच्या भाषणांपेक्षा आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं आहे। आम्ही दोघं मिळून तुम्हाला फेकून देणार आहोत। हा प्रीमियर असल्यासारखं वाटत होतं, हा प्रीमियर वारंवार होईल। एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी। आज आमच्या भाषणांपेक्षा आमचं एकत्र दिसणं हे महत्त्वाचं आहे। आता आम्ही दोघं मिळून तुम्हाला फेकून देणार आहोत। हा प्रीमियर असेल, पण आजपासून सुरुवात झालेली आहे। मात्र राज ठाकरेंनी एकत्र येण्याबाबत कुठलंही थेट वक्तव्य केलं नाही। फक्त मराठीची एकजूट कायम राहावी आणि बाळासाहेबांचं स्वप्न साकार व्हावं एवढंच राज ठाकरे म्हणाले। याच्या पुढे देखील तुम्ही सर्वांनी सावध असणं पण गरजेचं आहे आणि सतर्क असणं पण तेवढंच गरजेचं आहे। पुढे पुढे काय काय गोष्टी घडतील, काय काय गोष्टी होतील कल्पना नाही। ही मराठीसाठीची एकजूट ही कायम राहावी आणि महाराष्ट्रामध्ये सन्माननीय माननीय बाळासाहेबांचं जे स्वप्न होतं ते पुन्हा साकारावं अशी एक आशा अपेक्षा आणि इच्छा व्यक्त करतो। आता दोन्ही भावांच्या मेळाव्यातल्या बॉडी लँग्वेज बद्दल जाणून घेऊया। युतीसाठी किंवा राज ठाकरे यांच्या जवळ जाताना उद्धव ठाकरे जास्त आग्रही दिसले। सुप्रिया सुळेंनी आदित्य ठाकरेंना राज ठाकरेंच्या बाजूला उभं केल्यानंतर राज ठाकरेंनी आदित्यंकडे पाहिलंही नाही आणि बोललेही नाही। अमित ठाकरे सुरुवातीला उद्धव ठाकरे यांच्याजवळ उभं राहायला जरा संकोचल्यासारखे दिसत होते। नंतर मात्र अमित ठाकरे उद्धव ठाकरेंच्या बाजूला जाऊन उभे राहिले। मेळावा संपल्यानंतर दोन्ही ठाकरे कुटुंबांनी एकमेकांशी औपचारिक संवाद साधल्याचं दिसलं। या सगळ्यामुळेच युतीसाठी उद्धव आग्रही होते, मात्र राज सावध होते असा निष्कर्ष काढला गेला। मात्र त्यावर ठाकरे गट म्हणतोय मिठाचा खडा टाकू नका। जी काही हकीकत किंवा जे काही विश्लेषण केलं जातं आहे की हे फक्त मराठी पुरतं होतं। राज ठाकरेंकडून तसे राजकीय कुठल्याही युतीचे भाषणात संकेत व्यक्त झाले नाही। उद्धव ठाकरे हे जास्त आग्रही होते राजकीय युती किंवा एकत्रीकरणात। नाही, हा प्रश्न तुम्ही जाऊन स्वतः सन्माननीय राज ठाकरे यांना विचारायला हवा ना। मी वारंवार सांगतो की आमच्याकडून म्हणजे उद्धव ठाकरे असतील किंवा शिवसेना असेल, आमच्याकडून आम्ही सातत्यानं मराठीसाठी महाराष्ट्रासाठी जो हात पुढे केलेला आहे तो कायम आहे। मराठी माणसाच्या मनातल्या ज्या भावना आहेत किंवा जो संताप आहे तर त्या संतापाला वाट करून देण्याचं काम सुद्धा आम्ही करतो। आणि जो आदर आणि प्रेम ठाकरे कुटुंब आणि शिवसेनेविषयी आहे किंवा मराठी माणसाच्या एकजुटीविषयी आहे त्या संदर्भात सुद्धा आमची भूमिका सकारात्मक आहे। आणि तीच भूमिका माझ्या माहितीप्रमाणे सन्माननीय राज ठाकरे आणि मनसे पक्षाची आहे। याच्याविषयी माझ्या मनात शंका नाही। कार्यकर्त्यांचा उत्साह मी पाहतोय दोन्ही बाजूचे तळागाळाचे कार्यकर्ते हे गेल्या काही दिवसापासून एकत्र काम करतायत, एकत्र आंदोलनं करतायत, एकत्र संघर्ष करतायत, आनंदाच्या क्षणी एकत्र येत आहेत।
हे चित्र महाराष्ट्रामध्ये फार दुर्मिळ होतं कालपर्यंत. ते आज जर दिसत असेल तर त्यात मिठाचा खडा टाकण्याचं काम कोणी करू नये. राज उद्धव एकत्र एका मंचावर आल्यावर आता दोघे भाऊ कायमचे एकत्र आलेत असा अनेकांचा समज झाला. त्यामुळेच महापालिका निवडणूकही दोघं एकत्र लढवणार म्हणून कार्यकर्त्यांमध्येही बळ आलं. मात्र तेवढ्यात पुन्हा ट्विस्ट आला. युतीबद्दल एकाही नेत्यानं परवानगी शिवाय बोलू नये अशा कडक सूचना राज ठाकरेंनी सगळ्या नेत्यांना आणि प्रवक्त्यांना दिल्या. महापालिका निवडणुकीला अजून थोडा वेळ आहे. निवडणुकीआधी जागा वाटप, कुणाची किती ताकद या सगळ्याचा अभ्यास करावा लागतो. त्यानंतरच युतीची घोषणा होऊ शकते. राज ठाकरेंच्या मनात युतीबद्दल नेमकं काय आहे याचे पत्ते उघड होत नसताना तिकडे उद्धव ठाकरेंनीही युतीवर बोलणं टाळलंय. युतीबद्दल काय या प्रश्नाला उद्धव ठाकरेंनी सरळ सरळ बगल दिली. महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या आनंदाचा क्षण हा तुम्ही फार चांगल्या पद्धतीने सर्वांसमोर आणलात आणि मला माहिती आहे की माध्यमांमध्ये सुद्धा त्याच्यामुळे आनंद झाला. या आनंदाला आपल्या सर्वांनी पाठिंबा दिला, शुभेच्छा दिल्या, मी तर म्हणेन ज्येष्ठांनी आशीर्वाद दिले. तर सर्व माध्यमांना मी धन्यवाद देतो आणि तमाम मराठी जनांना आणि त्याच्यामध्ये खास करून मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये मराठीसोबत इतर भाषिक सुद्धा जे गुण्यागोविंदाने नांदतायत त्यांनी सुद्धा मला सांगितलं की ये किया आपने बहुत अच्छा किया. विजयोत्सव हा मराठी भाषा अस्मितेपुरता मर्यादित राहणार आहे की यापुढे राजकीय युतीसाठी तुमच्याकडून शेवटी महाराष्ट्रामध्ये मराठी ही राज्यभाषा आहेच. त्याच्यामुळे त्या भाषेसाठी जे जे करण्याची गरज लागेल महाराष्ट्रासाठी ते आम्ही करू. 20 वर्षांनी ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र आले. त्यामुळे ही ठाकरेंच्या एकत्रीकरणाची गुढीच उभारली गेली अशी चर्चा रंगली. मात्र मेळाव्यातले बिटवीन द लाईन वाचल्यावर ही युती म्हणजे अधुरी एक कहाणीच राहणार का अशी चर्चा आता होऊ लागली आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.